नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ शिकणार आहोत. दुसऱ्या पाठाचे नाव आहे श्यामचे बंधुप्रेम. श्यामचे बंधुप्रेम हा पाठ साने गुरुजी यांनी लिहिलेला आहे. साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असून त्यांचा जन्म 1899 रोजी झालेला आहे. 1950 रोजी त्यांचे निधन झालेले आहे. साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले आहे. श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे. श्यामचे बंधुप्रेम या पाठाची मध्यवर्ती संकल्पना आपण समजून घेणार आहोत. श्याम हा एक मध्यमवर्गीय गरीब अशा कुटुंबात राहणारा मुलगा होता. त्याने आपल्या लहान भावाविषयी त्याच्या मनात असलेले अपार प्रेम व त्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द या पाठात आपल्याला लेखकांनी सांगितलेली आहे. आपल्या भावासाठी शिवलेला नवीन कोट त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी श्यामने जी धडपड घेतलेली आहे, त्याने जे कष्ट केलेले आहेत, यातून श्यामचे बंधुप्रेम आपल्याला शिकायला मिळते. म्हणजेच श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी जो जिव्हाळा व प्रेम आहे, तसेच आईने म्हणजे श्यामच्या आईने त्यांना जी शिकवण दिली होती, त्याचे हृदयस्पर्शी असे वर्णन या पाठामध्ये आपल्याला साने गुरुजींनी करून दिलेले आहे. चला तर मग आपण एका पॅरेग्राफचा म्हणजेच परिच्छेदाचा सविस्तर अर्थ समजून घेणार आहोत. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, तो एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. पहिला जो परिच्छेद आहे त्यात लेखकांनी पावसाळ्याच्या सुरुवातीचे वर्णन केलेले आहे. जसं की ते म्हणतात की लेखक श्याम ज्या गावी राहत होता त्या गावाचं नाव दिलेलं आहे दापोली. दापोली हे कोकणातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे, रत्नागिरी जिल्ह्यातलं. तर त्या ठिकाणी श्याम राहत होता. आणि कोकणातला पाऊस तर आपण सगळेच जाणतो. तिकडचा पाऊस खूप सुंदर आणि मनरम्य करून टाकणारा असा असतो. पहिला पाऊस ज्यावेळी पडतो त्यावेळी मातीचा जो सुंदर रम्य एक सुवास येतो, त्याचं लेखकांनी जे वर्णन केलेलं आहे ते म्हणजे गंधवती पृथ्वी असं. म्हणजे ज्यावेळी पृथ्वीवरती म्हणजेच मातीवरती पावसाचे थेंब पडतात त्यावेळी मातीचा जो सुवास येतो तो आपल्याला म्हणजे भुरळ घालून टाकणारा असतो. अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे फळाफुलांमध्ये जो रस असतो, त्या रसाचा जो सुवास, गंध असतो, तो सुद्धा कुठून पृथ्वीच्या पोटातूनच आलेला असतो असं ते म्हणतात. पुढे बघा, घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. कित्येकदा सदराही 1-2 वर्षांनी नवीन मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, गरम कोट नव्हते. हा दुसरा परिच्छेद जो आहे, या दुसऱ्या परिच्छेदामध्ये लेखकांनी आपल्याला श्यामच्या घरची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे.
जसं की श्याम ज्यावेळी शिकायला दापोलीला गेलेला असतो, तर त्यावेळी त्यांनी त्यांचा जो लहान भाऊ आहे श्यामचा, तर तो आईकडे म्हणजे घरच्यांकडे कसला हट्ट करताना सांगितलेला आहे, तर नवीन सदरा. आता सदरा म्हणजे काय, तर सदरा म्हणजे 3 बटनांचं शर्ट आपण म्हणू शकतो. म्हणजे आत्ता आपलं जसं शर्ट असतं त्याला पूर्ण वरपासून पूर्ण शेवटपर्यंत बटणं असतात, पण सदरा हा त्यावेळीचं शर्ट म्हणता येईल ज्याला 3च बटणं, जसं टी शर्ट असतं आत्ताचं आपलं त्या पद्धतीचा, आणि तो सुती सफेद अशा कापडाचा असतो. तर पूर्वीच्या काळी सर्वच लोक सदराच घालायचे, बाकी असं जास्त फॅशन आणि व्हरायटी आपल्याला त्यावेळी बघायला मिळत नव्हती. आणि श्यामच्या घरची परिस्थिती तशीही बेताची असल्यामुळे त्यांना तसेही जास्त कपडे वगैरे असे विशेष काही मिळत नव्हते. त्यावेळी लोक सदऱ्याच्या वरती कोट घालायचे, पण ज्यांच्याकडे जास्त पैसे असायचे ती लोक ते वापरत होते. श्यामनी सांगितलं आहे की आम्हाला सदरा पण 2 ते 3 वर्षातनं कधीतरी एकदा मिळायचा, मग जो आहे तोच धुवून स्वच्छ नेहमी वापरायचा. थंडीच्या दिवसात काय सांगितलं आहे त्यांनी, मफलर नव्हते, मफलर म्हणून काय वापरत होते ते, तर धोतरची घडी करायची, चौघडी, आणि ती गळ्याभोवती गुंडाळायची आणि शाळेत जायचं, त्याचाच मफलर बनवायचे. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की श्यामच्या घरची परिस्थिती जी आहे ती कशा प्रकारची होती. पुढचा परिच्छेद बघा. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो, परंतु पैसे कोठून आणावयाचे. तर या परिच्छेदामध्ये लेखक काय म्हणतात की श्यामचा जो लहान भाऊ आहे त्याचा सदरा फाटला होता, तर आईने काय केलं होतं, त्याला 2-3 गाबड्या लावणे. म्हणजे पूर्वीच्या काळी लोकांना तितकेसे असे जास्त कपडे भेटत नसत, तर जे कपडे आहेत त्या कपड्यांना कधी जर कुठे फाटलं तर त्यावेळी काय केलं जायचं, त्या फाटलेल्या जाग्यावरती दुसऱ्या एका कपड्याचा तुकडा कापून शिवून लावला जायचा, जेणेकरून फाटलेली जागा दिसू नये. याकरिता जो नवीन कपडा वरून लावला जायचा त्याला गाबड्या म्हणजेच ठिगळ असं म्हटलं जायचं. आत्ताच्या काळी जरासं फाटलं तर आपण रफू करून आणतो, पण ते रफू इतकं क्लिअर असतं की ते फाटलेली जागा दिसत नाही. पण पूर्वीच्या काळी तितक्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे लोक दुसरा एखादा कपडा चांगला त्या साईजचा, त्या आकाराचा कापून त्याच्यावरती लावायचे, जेणेकरून फाटलेली जागा दिसू नये आणि अंग पूर्णपणे झाकलं जावं. अशा पद्धतीने गरिबीमध्ये श्यामच्या घरच्यांनी दिवस काढलेले आहेत. पुढे बघा. माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. वडील दापोलीस आले म्हणजे 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. खाऊच्या पैशातील 1 पैसाही खाऊमध्ये न खर्च करण्याचे मी ठरवले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले. काय सांगितलंय लेखकांनी इथे, लेखक ज्यावेळी दापोलीला शिकण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांचे वडील, लेखकांचे वडील कोर्ट कचेरीच्या कामासाठी दापोलीला वरचेवर जात असत. ते तिकडे गेल्यानंतर लेखकांनाच म्हणजेच श्यामला काय द्यायचे, 2 आणे म्हणजेच काय, तर त्यावेळीचे पैसे, जसं की आत्ता आपण 1 रुपया 2 रुपये असे पैसे आपल्याकडे असतात, आपल्याला शाळेत जाताना आपले आई वडील आपल्याला देतातही, तसे त्यावेळी श्यामला त्यांचे वडील 2 आणे द्यायचे. 1 आणा म्हणजे आत्ताचा जो आपला 1 रुपया आहे तो 1 रुपया 16 आणे मिळून 1 रुपया होतो. तर त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की 1 आणा म्हणजे काय किंमत असू शकते. तर 1 आणा 2 आणे असे त्यांना खाऊसाठी दिले जायचे. तर लेखकांनी म्हणजे श्यामनी काय विचार केलेला आहे की
हे जे पैसे आपल्याला देतात आपले वडील, ते आपण साठवून त्या पैशांचा काय करूया, आपल्या भावासाठी एक कोट किंवा सदरा शिवून नेऊया. कारण त्यांनी असा विचार केला, गणेश चतुर्थीला अजून 3 महिने आहेत, तर त्या 3 महिन्यांमध्ये आपले वडील येतच राहतात नेहमी, ते आपल्याला जे खाऊचे पैसे देतील ते आपण साठवून ठेवूया आणि त्या साठवलेल्या पैशातून जवळपास 1 रुपया तरी आपल्याकडे जमेल. त्या 1 रुपयाचा आपण शर्ट किंवा सदरा किंवा कोट असं काहीतरी आपल्या लहान भावासाठी शिवून घेऊ शकतो. पुढे बघा, ध्येयावर डोळे होते, रोज पैसे मोजत होतो, गणेश चतुर्थी जवळ येत चालली, मजजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून देईन. बघा इथे काय सांगितलेलं आहे, श्यामचं आपल्या ध्येयावरती लक्ष होतं. ध्येय म्हणजे त्याने जे निश्चित केलं होतं, आपल्या मनाशी जे ठरवलं होतं की मी गणपतीपर्यंत आपल्या भावाला कपडे शिवून देईन, तर त्यासाठी रोज ते पैसे मोजतच होते. गणेश चतुर्थी जवळ येत चालली होती आणि श्यामकडे किती रुपये जमले होते? 1 रुपया 2 आणे, म्हणजेच जवळपास 18 आणे त्यांच्याजवळ जमले होते. त्या गौरी गणपतीला, कोकणात गौरी गणपती हा सण आपल्याला माहिती आहे किती थाटामाटात साजरा केला जातो. तर सगळेच नवीन कपडे घेतात, सर्व मुलांना कपडे भेटतील, पण आपल्या भावाला कोण घेईल? मी आपल्या भावासाठी नवीन कपडे शिवेन असा निश्चय त्यांनी केलेला होता. हा निश्चय मनात घेऊनच बघा पुढे काय सांगितलं आहे, मी शिंप्याकडे गेलो, माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो, त्याच्या अंगाचा कोट शिवायास मी सांगितले, 2 वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले, कोट तयार झाला, जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. बघा लेखकांनी काय केलं आहे, 1 रुपया 2 आणे त्यांच्याजवळ जे जमले होते ते पैसे घेऊन ते कुठे गेले? शिंप्याकडे गेले. शिंपी म्हणजे टेलर. माझ्या भावाच्या म्हणजेच श्यामनी काय केलं, त्यांच्या भावाच्या वयाचा म्हणजे त्यांच्या उंचीचा, त्यांच्या मापाचा असा एक मुलगा त्यांनी सोबत नेला, बरोबर घेऊन गेले आणि त्याच्या अंगाच्या मापाचा कोट शिंप्याला शिवायला सांगितला. त्याच्यासाठी लागणारं कापड 2 वार, म्हणजे वार म्हणजे हे प्रमाण आहे. जसं आत्ता आपण मीटरमध्ये कापड मोजतो, 1 मीटर 2 मीटर, तर तसं पूर्वीच्या काळी कापड मोजण्याचं जे प्रमाण होतं त्या प्रमाणानुसार सांगितलेलं आहे. 2 वार कापड त्यांनी घेतलेलं आहे. अर्धा वार अस्तर. अस्तर म्हणजे जसं की आता कोट शिवायचा आहे श्यामला, तर कोट शिवण्यासाठी जो कपडा वापरला जातो तो जरा जाड असा कपडा असतो, तर त्या कपड्याच्या आतल्या साईडला लावण्यासाठी मऊ असं सुती कापड लावावं लागतं, तर ते म्हणजे अस्तर. तर अशा प्रकारे अर्धा वार अस्तर घेतलेला आहे आणि कोट त्याचा तयार झालेला आहे. जवळच्या पैशात सर्व खर्च श्यामचा भागला होता. तो कोट ज्यावेळी श्यामच्या हातात आला त्यावेळी श्यामचे डोळे काय झाले होते? अश्रूंनी न्हाले होते. अश्रूंनी न्हाणे म्हणजे त्यांना आनंदाने त्यांचे डोळे भरून आले होते, डोळ्यात पाणी आलं होतं. पुढे बघा, मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस, नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्ह्या, सोंडेघरचा पर्ह्या यांना उतार नसेल आमचं ऐक. आता श्याम जिथे राहिला होता, ज्यांच्या घरी राहिला होता, त्यांनी काय केलेलं आहे, श्याम ज्यावेळी कोट हातात मिळाल्यावर तो कोट त्याला आपल्या भावाला कधी देईन असं झालं होतं, तर तो कोट देण्यासाठी श्याम घरी निघाला होता. त्यावेळी श्याम ज्यांच्या घरी राहिला होता त्यांनी श्यामला काय सांगितलेलं आहे की बाबा पाऊस खूप पडतो आहे, तू जाऊ नकोस, कारण नदी नाल्यांना पूर आलेले असतील.
पिसईचा पर्या, पर्या म्हणजे ओढा, जो डोंगरावरनं ज्यावेळी पाऊस सुरू होतो तर डोंगरावरचं पडलेलं पावसाचं पाणी सगळं गोळा होऊन एक छोटा असा नदीसारखा, नाल्यासारखा जो प्रवाह वाहत असतो पाण्याचा, त्याला आपण ओढा म्हणतो, त्याला पर्या असंही म्हटलं जातं. तर ह्या पर्यांना, पिसईचा जो आहे, त्याचबरोबर सोंडेघरचा पर्या आहे, ह्यांना उतार नसेल. उतार नसणे म्हणजे पाण्याचा प्रवाह खूप वेगाने असतो आणि त्या पाण्याच्या प्रवाहातनं जाणं तितकं शक्य नसतं. तू वाहून जाऊ शकतोस, आमचं ऐक, जाऊ नकोस, अशा पद्धतीने त्यांनी श्यामला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. का मी कोणाचे ऐकले नाही, हृदयात प्रेमपूर आला होता, तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. श्याम काय म्हणतोय, त्याला त्याचे घरमालक सांगत होते की जाऊ नको बाबा, पाऊस खूप पडतोय, पूर आलेला आहे. पण श्यामने ते ऐकलेलं नाही, कारण श्यामच्या मनात आपल्या भावाबद्दल इतकं प्रेम होतं की त्याला नदी नाल्यांना आलेल्या पुराची काहीच फिकर नव्हती. पुढे बघा, नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेने मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे, तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसाबसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडविल? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. श्यामनी काय सांगितलेलं आहे या परिच्छेदात आपल्याला, की नवीन कोट त्याने घेतला, कोणाचंही ऐकलं नाही आणि तो घराकडे जायला निघालेला आहे. त्याने असं म्हटलेलं आहे, जर पंख असते मला तर काय केलं असतं, मी उडूनच घरी गेलो असतो. म्हणजे इतकी घाई त्याला घरी पोहोचण्याची होती. चालत निघाला होता, पण चालण्याचं जराही श्रम म्हणजे जराही कष्ट त्याला होत नव्हतं, जराही त्रास होत नव्हता. एकदम सुखात, म्हणजे सुखातली स्वप्न बघत दंग होऊन तो घरी निघाला होता. तो काय मनात विचार करत होता की मी घरी गेल्यानंतर ज्यावेळी घरी हे आईला समजेल तर आई किती आनंदी होईल, या कल्पनेतच तो होता. ह्या कल्पनेत चालता चालता काय झालेलं आहे, एक नानेटी त्याच्या पायाजवळून उडी मारून गेलेली आहे. नानेटी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, सापाचा एक प्रकार आहे, हिरव्या रंगाचा असतो आणि तो उड्या मारत जातो. ती नानेटी गेल्यावरती श्याम जरा घाबरलेला आहे, जरा भीती वाटली, जपून चालायला लागलेला आहे. पिसईचा जो पर्या आहे, पिसईचा जो ओढा होता, तो दुथडी भरून वाहणे म्हणजे दोन्ही काठ भरून पाणी त्यातनं वाहत होतं आणि पाण्याला वेगसुद्धा होता. श्याम जरा घाबरला. आता काय करायचं? देवाचं नाव घेतलं, आईचं नाव घेतलं आणि काय केलं, पाण्यात शिरला. काठी होती हातामध्ये, काठी पुढे टेकायची आणि मग त्याच्या मागे पाऊल टाकायचं. अशा पद्धतीने त्याने कसा बसा हा नाला पार केलेला आहे. आणि काय म्हटलेलं आहे तर, की हा नाला मला कसं काय बुडवू शकेल? तो सुद्धा त्याच्या प्रियजनांना म्हणजे दुसऱ्या नाल्यांना भेटायलाच चाललेला आहे, जसा मी माझ्या भावाला भेटायला चाललेलो आहे. अशा पद्धतीने त्याने असं हृदयस्पर्शी वर्णन केलेलं आहे त्या नाल्यांचं सुद्धा, की नालेसुद्धा आपल्या दुसऱ्या नातलगांना म्हणजेच आपल्या दुसऱ्या पर्यांना, ओढ्यांना भेटायला चाललेले आहेत. तसाच मीही माझ्या भावाला भेटायला चाललेलो आहे. पुढे बघा, रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती, परंतु वाटेतच अंधार पडला.
कडाड कडाड आवाज गरजत होता. विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चालत होतो. आता काय म्हणतात लेखक या परिच्छेदात, जसा तो नाल्यांचा, पर्यांचा, ओढ्यांचा भाग ओलांडून मी पुढे आलो, तर रस्त्यावरती पोहोचल्यावरती पावसामुळे रस्त्याची खडी सगळी बाहेर निघून आली होती आणि त्याचे जे टोकदार असे जे खडे होते ते पायांना कसे सुयांसारखे खुपत होते, म्हणजे टोचत होते. पण श्यामचं त्या सर्वाकडे लक्षच नव्हतं. त्याची एकच धडपड चालली होती, ती काय की अंधार होण्यापूर्वी कुठे पोहोचायचे, घरी पोहोचायचे. त्यातच विजांचा कडकडाट होत होता. विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होतं. हा सगळा बाजूने जो प्रकार चाललेला आहे, या सगळ्यातून कशाचंही भान न ठेवता श्याम मात्र घरी जाण्याच्या धडपडीत होता. पुढे बघा, शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओला चिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरूनच हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. काय सांगितलंय आता पुढे? श्याम कसा बसा घरी पोहोचलेला आहे, ओला चिंब होऊन, आणि दारातूनच त्याने आई अशी हाक मारलेली आहे. गारठा खूप होता पाऊस पडत असल्यामुळे, आणि वडील काय करत होते? संध्या करत होते. संध्या करणे म्हणजे संध्या स्नान करून जी देवपूजा वगैरे संध्याकाळची केली जाते, हे सगळं काम ते आटपत होते. आईने निखारे म्हणजे कोळसे जे असतात ते शेकण्यासाठी तापवून ठेवलेले होते. अण्णा आला, आई अण्णा, धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. काय झालेलं आहे पुढे? अण्णा आला असं लहान भाऊ ओरडत आईला सांगू लागला आणि त्याने दार उघडलेले आहे. इतक्या पावसात श्याम कशाला आलास? सारा भिजलास की नाही? आई विचारू लागली. आईने खूप आतुरतेने विचारलं की इतक्या पावसात कशाला आलास? सारा भिजलास ना? सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. वडिलांनी पण खूप काळजीने हा प्रश्न केला की अरे बाबा, तू आलास, सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हतं का? कसं आलास? पुढे बघा, हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले. श्यामने काय उत्तर दिले? हो, पण मी आलो कसा तरी. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणायला लागले. वडील काय म्हणायला लागले की त्या दिवशी एक बाई त्या पर्यामधून वाहून गेलेली आहे. बरे, ते कपडे काढ, कढत पाण्याने अंघोळ कर, आई म्हणाली. आई काय म्हणालेली आहे श्यामला की ते कपडे आधी काढ, कढत पाण्याने म्हणजे गरम पाण्याने अंघोळ करून घे. मी अंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो, परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. बघा, या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, श्याम ज्यावेळी अंघोळीला गेला त्यावेळी धाकट्या भावाने काय केलेले आहे? श्यामचे जे लहानसे गाठोडे होते ते सोडून पाहिलेले आहे. लहान मुलांनाही असतेच सवय की आपल्या घरी जर कोणी आपलं जवळचं नातलग आले तर त्यांनी आणलेली जी बॅग असते, जी पिशवी असते, ती उघडून बघायची आतुरता लहान मुलांनाही असतेच. तर तशाच पद्धतीने श्यामच्या भावंडांनी सुद्धा श्यामची जी छोटीशी गाठोडे म्हणजे एक पिशवी जी होती ती उघडलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघण्यास सुरुवात केलेली आहे की आपल्याला अण्णाने काय आणलेलं आहे.
तर त्या पिशवीमध्ये, त्या गाठोड्यामध्ये श्यामच्या लहान भावाला काय सापडलेलं आहे? कोट सापडलेला आहे. पण श्यामनी काय म्हटलेलं आहे की तो कोट नव्हता, तर ते माझं हृदय होतं. म्हणजे मी इतक्या प्रेमाने तो बनवला होता की त्याला दुसरी उपमाच देऊ शकत नाही. खरं तर हे काय होतं, श्यामने सांगितलेलं आहे, ही आमच्या आईने आम्हाला जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण होती की आपल्या लहान भावंडांसाठी काहीतरी केलं पाहिजे. हे मला आईच्या शिकवणीतून कळालेलं होतं. अशा पद्धतीने श्यामने सांगितलेलं आहे. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला. धाकटा भाऊ म्हणजे लहान भाऊ. श्यामजवळ आला आणि काय विचारलं की हा लहानसा कोट कोणाचा आहे, कोणाला आणलेला आहे? मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हटले. श्यामने काय म्हटलेलं आहे? मग सांगेन म्हणजे नंतर सांगेन, आधी त्याला घरात घेऊन जा. आई, हा बघ कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय आई? धाकटा भाऊ आईला विचारू लागला. धाकट्या भावाने काय केलं, तो कोट घेऊन आईजवळ गेला आणि आईला विचारलं की बाबा हा कोट कोणाचा आहे? अण्णाच्या मापाचा तर वाटत नाही, मग मला आणलाय का? असं तो आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आईने श्यामला एक कोरडे म्हणजे सुके वाळलेले असे एक धोतर श्यामला दिलेले आहे आणि श्याम चुलीजवळ शेकत बसला. आई म्हणाली, श्याम, हा कोट कोणाचा? मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठवला असेल, वडील म्हणाले. चारी बाजूनी श्यामवरती प्रश्नांचा भडीमार होऊ लागला होता. आई विचारते, हा कोट कोणाचा? बाबा म्हणतात मोरू जोशाला द्यायला आणलेला आहे का? तर त्यावर श्यामने बघा काय उत्तर दिलेलं आहे, नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे. मी म्हटले. श्यामने काय सांगितलेलं आहे? नाही, हा मी पुरुषोत्तम म्हणजे श्यामचा धाकटा भाऊ, त्याच्यासाठी शिवून आणलेला आहे असे सांगितले. पैसे रे कोठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले. वडिलांनी काय विचारलेलं आहे की हा कोट शिवण्यासाठी पैसे आणलेस कुठून? कोणाकडून कर्ज घेतलंस का? की तुझ्या शिक्षणासाठी दिलेली जी फीज आहे त्या फीजमधल्या पैशांमधनं तू हा कोट शिवलास का? कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. कातर स्वरात म्हणजे चिडून, रागावून, म्हणजे अशा पद्धतीने विचारलं की चोरी तर नाही केलीस ना कोणाची? आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत, मी म्हटले. श्यामने सरळ साध्या स्वरात काय उत्तर दिलेलं आहे आईला की मी कर्ज पण काढलेलं नाही आहे, कोणाचे चोरलेलेही नाही आहेत आणि फीचे सुद्धा खर्च केलेले नाही आहेत. मग उधार का शिवून आणला श्याम? वडिलांनी विचारले. वडिलांनी काय विचारलं, एवढ्या सगळ्या गोष्टीतलं काहीच केलेलं नाही आहेस, मग पैसे आले कुठून? उधार शिवून आणलास का? भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा, ते मी जमविले. गेल्या 2-3 महिन्यांचे सारे जमविले, त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरविले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? मी म्हटले. या परिच्छेदामध्ये श्यामने सविस्तर सांगितलेलं आहे की तो कोट कसा शिवला, काय केलं. तर त्याने काय सांगितलेलं आहे की भाऊ म्हणजे वडिलांना तो म्हणत आहे, भाऊ, तुम्ही मला जो 2 आणा देत होतात खाऊसाठी, ते काय केले मी 2-3 महिन्यांचे सारे पैसे जमविले आणि त्यातून हा कोट मी शिवलेला आहे. कारण आईच असं म्हणायची की अण्णादादा ज्यावेळी मोठे होतील त्यावेळी पुरुषोत्तमला नवीन कोट शिवतील. ते मी लक्षात ठेवले होते आणि माझ्याजवळ जमवलेल्या पैशातून मी पुरुषोत्तमसाठी हा कोट शिवून आणलेला आहे. आणि तेवढ्यात श्याम पुरुषोत्तमला म्हणतो सुद्धा की बघ बाबा, तुला घालून हा होतोय का?
आपल्याला बाजूच्या चित्रामध्ये पुरुषोत्तमनी घातलेला कोट दिसत आहे आणि त्याचा आनंदही दिसत आहे. त्याचा, आईचा, श्यामचा, सगळ्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसत आहे. पुढे बघा, अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा, आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ, पुरुषोत्तम खरं तर खूप खुश झालेला आहे. तो श्यामला काय म्हणतोय, अण्णा हा बघ आतमध्येही खिसा, म्हणजे कोटाच्या आतल्या बाजूला सुद्धा खिसा बनवलेला आहे आणि त्याचा आनंद त्याला फार झालेला आहे. पुरुषोत्तम श्यामला त्यासाठी हे विचारतोय की आता हा आतला जो खिसा आहे त्यात मी काय ठेवेन, पेन्सिल ठेवेन, म्हणजे माझी पेन्सिल हरवणार नाही. पुरुषोत्तम कोट घरात सगळ्यांना दाखवू लागला, आईला, बाबांना. असा आनंद त्याला झालेला आहे. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. ती म्हणाली, श्याम तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर कोणाची दृष्ट नको पडायला. श्यामने केलेल्या ह्या कृत्याबद्दल आई खूप गहिवरून आलेली आहे. म्हणजे आनंदाने तिचा ऊर भरून आलेला आहे. तिला रडू येऊ लागलेला आहे. का तर माझा श्याम हा अजून वयाने खूप लहान आहे. तो अजून कमवतही नाही. अजून तो शिक्षण घेत आहे. परंतु मनाने तो इतका मोठा आहे की खाऊसाठी दिलेले पैसे जमवून त्याने आपल्या भावासाठी कोट शिवला. असेच प्रेम तुमचे भावंडांचे एकमेकांवर कायम राहू द्या, असं आई म्हणत आहे. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरविण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. श्यामने काय सांगितलेलं आहे, जसं आईने आपल्या मनातलं बोलून दाखवलं तसं वडिलांनी फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्यातच श्यामला सगळं कळालेलं आहे. कारण वडील बोलून दाखवतातच असं नाही, पण त्यांच्या कृतीतून त्यांनी साऱ्या ज्या गोष्टी बोलायच्या होत्या त्या बोलून दाखवलेल्या होत्या. अशा प्रकारे श्यामचे आपल्या भावावरती असलेले अतोनात प्रेम आणि आई-वडिलांनी दिलेली शिकवण यातून फळास आलेले हे दृश्य अतिशय मन मोहून टाकणारे आहे. तुम्हाला हा पाठ आवडला असेल, नक्कीच समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.